कृषी केंद्र वाल्यावर कारवाई झालीच पाहिजे. हो, जिल्ह्यातल्या 6 ते 7 तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी बियाणे उघडून नेमकी काय मागणी आहे? हे लक्षात घ्या, शेतकऱ्यांचं शुद्ध बियाणं हे स्वप्न असते आणि हे बोगस बियाणं शेतकऱ्याचं मरण असते. या भूमिकेमध्ये आता आमच्या अमरावती जिल्ह्याचा संबंध महाराष्ट्राचा शेतकरी आता या अवस्था वाईट झाली आहे. आणि अमरावती जिल्ह्यामध्ये कमीत कमी आजच्या घडीला जी 60 ते 70% पेरणी झाली, त्यामध्ये जे सोयाबीनची पेरणी झाली 100%मध्ये, त्या सोयाबीनमध्ये जवळपास 50% सोयाबीनचं बियाणं वेगळ्या कंपनीचं, हुतुतू असो, बापना असो, ग्रीन गोल्ड असो, दप्तरी असो, कित्येक बियाणं पूर्णपणे बोगस निघालं. शेतकऱ्यांची 10-10, 15-15, 20 एकराची मोड आली आहे. पण जो माणूस शेतकरी पूर्ण वर्षभराचं स्वप्न पाहते, आज त्यांच्या डोळ्यासमोर पूर्ण अंधारी आली आहे आणि मरण समोर पाहता येतो. अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्यांना जगावं का मरावं अशी परिस्थिती या बोगस सोयाबीन कंपन्याने केली आणि त्यांना मदत करणारे साठेलोट करणारे अधिकारी हे पण त्याला तेवढे जबाबदार आहे. म्हणून आज आम्ही सर्व युवा स्वाभिमान पार्टीच्या नेतृत्वामध्ये, आमचे नेतृत्व सन्मान्य रविभाऊ राणा आमदार यांच्या मार्गदर्शनामध्ये आज आम्ही विभागीय कृषी सहसंचालक जा विचारायला आलो आहे की आमच्या जो शेतकरी, ज्या शेतकऱ्याला मोड आली आहे त्या शेतकऱ्याला बियाणं तर मिळालंच पाहिजे, पण बियाण्याचा जो खर्च आहे, पेराचा खर्च, आज टीकाकृतीनं पेरणं करतो 1000 रुपये टीकाकृती रोज द्यायला लागते, 500 रुपये बाईची मजुरी आहे, ट्रॅक्टरचा खर्च आहे. आणि विषय म्हणजे जे त्याने 15 दिवसाआधी मृग नक्षात पेरणी करतो ते पेरणं लांब झालं तर यावेळेस घटून जातो. ज्याला एकरी 10, 12, 15 क्विंटल सोयाबीनचं स्वप्न पाहणारा शेतकरी, त्याला त्याने जर उशिरा पेरणी केली तो 4 किंवा 5, 3 क्विंटल एकरी येतो. अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्यांना काय करावं हा जा विचारायला आम्ही आज युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीनं सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं निवेदन घ्यायला आम्ही आलेलो आहोत. जर या अधिकाऱ्यांनी जर आमचं म्हणणं जर ऐकलं तर ठीक, जर नाही ऐकलं तर आम्ही सर्व शेतकरी अमरावती जिल्ह्यातले कायदा हातात घेऊ. पोलीस केसेस झाला तरी चालेल, शेवटी कसं आहे, मरणं तसं नंतरही मरणं आहे. पण जर आमच्या शेतकरी हिताची जर आंदोलन करून मेलं तर आम्हाला त्याची काही पर्वा नाही. म्हणून आज आम्ही स्वाभिमानाने, युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने आज या अधिकाऱ्यांना जा विचार आलो आहे की शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, बियाण्याचा खर्च मिळालाच पाहिजे, पेरणीचा खर्च मिळालाच पाहिजे आणि 3 पट खर्च, म्हणजे एकरी जर 10 क्विंटल सोयाबीन होत असेल तर त्याला एकरी 10 क्विंटलचे पैसे त्या शेतकऱ्या दारापर्यंत पोहोचले पाहिजे, ही आमची मुख्य मागणी आहे. बापना आणि बूस्टर कंपनीचं मागच्या वर्षी बियाणं बोगस निघालं होतं. सरकारचं यावर अंकुश नाही या कंपन्यांवर? सरकारचं या संदर्भात अंकुश आहे, परंतु मधली जे फळी आहे, मधले म्हणजे विविध कंपन्या आणि भ्रष्ट कृषी अधिकारी यांचा साठवण्यामुळे त्यांना अभय मिळाला जाते आणि त्या अभयामुळे शेतकऱ्याचं मरण होते. आमची एवढीच मागणी आहे सरकारकडे, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे, की तुम्ही या कृषीप्रधान महाराष्ट्रामध्ये जर शेतकरी जगवायचा जर असेल तर तुम्ही ताकदीने महाराष्ट्रातल्या, अमरावतीच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे. तर अधिवेशन सुरू आहे आता आणि अधिवेशना काळामध्ये सरसकट या मोड आलेल्या शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, ही आमची मुख्य मागणी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना.